नमस्कार, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माय ओन वर्ल्ड मध्ये। तुम्हा सर्वांचा दिवस सुखात जाओ, चांगला जाओ, हसी खुशीत जाओ हीच एक माझी सदिच्छा। तर आज आहे शनिवार आणि आज आहेत माझे सुपुत्र घरी। तर त्यांनी फरमाईश केलेली आहे की मम म्हणतो बरं तो मला मम साबुदाणा खिचडी खायची, शाबू खायचा। थोडक्यात त्याचं नाव साबुदाण्याचं नाव त्याने शाबू ठेवलेलं आहे, म्हणजे साबुदाणा खिचडी नाही, शाबू खायचा आहे। तर चला बनवूयात शाबू। नमस्कार। तर आता साबुदाणा खिचडीसाठी मी घेणार आहे मिरच्या चिरून आणि मिरच्या चिरत चिरत मी बोलणार आहे, गप्पाही मारणार आहे तुमच्यासोबत। इथे कोणी नवीन यूट्यूबर बघत असेल तर प्लीज कमेंट करा, थोडंसं मोटिवेशन द्या मला, कारण की असे व्ह्यूज वगैरे डाऊन झाले तर थोडंसं डिमोटिवेट व्हायला होतंय। आधी छान दोन व्हिडिओ टाकले तेव्हा फार छान वाटलं, व्ह्यूजही आले, 100च्या वर व्ह्यूज आले, असं वाटलं दिवसेंदिवस व्ह्यूज असे वाढत जातील, पण ते उलट झाले, कमी नाही खूपच कमी झाले, 30, 35, 40 याच्यावर काही गाडी जाईना झाली। तर कोणी नवीन यूट्यूबर असेल तर प्लीज सांगा, काही माहिती थोडीशी द्या, कमेंट करून सांगा। बाकी तर आता मी हे तर चिरून घेते, बाळ बसले माझं आयपॅड बघत। आता माझ्याकडे काही बटाटा नाही या साबुदाण्यात टाकायला, म्हणून मिरच्या तेवढ्याच आणि शेंगदाण्याचा कूट, हे दोन वस्तू वापरून मी बनवणार आहे शेंगदाणा खिचडी। शेंगदाण्याची खिचडी नाही, सॉरी, साबुदाणा खिचडी। आणि हा साबुदाणा मी रात्रभर भिजू घातलेला आहे, रात्र झाली भिजल्या, त्याला थोडंसं असं पाणी पिळून असं पाणी पिळून असं कोरडा करून घ्यावं लागणार आहे। आता घेणार आहे मी शेंगदाणे भाजून साबुदाणा खिचडीसाठी। जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की व्हिडिओजला व्ह्यूज येऊ न येऊ, तुम्ही तुमचं काम करत राहा, ॲटलिस्ट 1 वर्ष तरी ट्राय करून पहा आणि त्यानंतर ठरवा काहीतरी येतील, व्ह्यूज येतील, सबस्क्राईबर होतील, लोकांना आपले काहीतरी व्हिडिओ आवडतील। तर प्लीज टेन्शन घेऊ नका, थोडंसं डिमोटिवेट व्हाल, पण लगेच असं करायचंच नाही असं ठरवू नका। तुम्ही तुमचं काम सुरू राहू द्या, शेवटी जे व्हायचं ते होईल। तुम्ही प्रयत्न करा, तुमचे कर्म ठरवतील काय करायचं ते। आपले शेंगदाणे झालेले आहेत भाजून आणि ते शेंगदाणे नसतो आहेत। आता टाकून घेऊयात एक उकळी तेल। मिरच्या, थोडंसं परतून घेऊया। इथे साबुदाण्यात शेंगदाण्याचा कूट आणि मीठ टाकून रेडी केले मी। आता साबुदाणा खिचडी टाकून घेऊया। व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि यावर ठेवणार आहे आता मी झाकण। यू लाईक इट? आवडला? कसा आहे शाबू? यम 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 यम। साबुदाणा खिचडी केल्यानंतर मला ते दाखवायचं लक्षच नाही राहिले आणि ती खाऊन झाली, वर देऊन झाली आणि आता एवढीच राहिलेली आहे। आता हीच बघा। तर साबुदाणा खिचडी झालेली आहे आणि आता विराजला खाऊ घातलेली आहे आणि थोडीशी साबुदाणा खिचडी आम्ही वर दिलेली आहे म्हणजे आमच्या ओनरला दिलेली आहे, जी आमची घर मालकीण आहे। तिला आवडते, ती कधी पण म्हणजे असं बोलते की जर कधी केली साबुदाणा खिचडी तर दे, तर मी थोडंसं का होईना काही नवीन केलं तर देत असते, म्हणजे त्यांना तेवढीच महाराष्ट्राची चव माहीत होते। काय झालं? मशीन झाला म्हणजे आमचे कपडे झालेत। मशीन आवाज देते ना कपडे झाल्यानंतर, त्याला मशीन झाला म्हणत असतो आम्ही। सिट डाऊन। बरं आता स्लीपिंग टाइम आहे, झोपायचं नाही, आज सुट्टी आहे तर आज आम्हाला दिवसभर खेळायचंय। ठीक आहे, मग होमवर्क करूयात। होमवर्क नाही करायचा, मग काय करायचं? गाडी घ्यायची, आम्हाला गाडीच पाहिजे।
होमवर्क कधी करायचा? होमवर्क नाही करायचा. गाडी घ्यायची फक्त, आम्हाला होमवर्क नाही करायचा. तर बाय बाय कर एकदा. बाय बाय बाय. चेन्नईत भाषेचा प्रॉब्लेम काही असू द्या, पण एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही काही जरी मागवलं, ऑर्डर केलं तर 15 मिनिटात घरी. म्हणजे नुसतं स्विगी झोमॅटोच नाही तर घरातला भाजीपाला झालं, काही आटा वगैरे लागला, चटणी मीठ हळद, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही 15 मिनिटात ऑर्डर करून मागवू शकता. ही गोष्ट एकदम उत्तम अशी आहे आणि मला खूप जास्त आवडलेली आहे. तर मी बोलवलेलं सामान आलेलं आहे 15 मिनिटात. तर मी बोलवलेलं आहे भेंडी, कुकुंबर आणि हा आहे पनीर बटर मसाला. आज पनीरचा बेत आहे त्यामुळे बोलवलं आहे. आणि हा आहे आटा. तर एवढं सामान 15 मिनिटात आलेलं आहे आणि यावर डिस्काउंटही असतो. जर समजा आपण 1-1.5 हजाराचं सामान बोलवलं तर यावर 20% 30% ऑफ असतात. पण डिलिव्हरी फास्ट देतात ते, असं फ्लिपकार्ट ॲमेझॉनसारखं नाही, लेट करत नाहीत. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. मी आता इथेच तुम्हाला बाय बाय म्हणणार आहे. आणि तुम्हाला साबुदाणा खिचडी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि हो प्लीज, कोणी न्यू यूट्यूबर असेल ना, ज्यांनी नेमकं चॅनल ओपन केलं असेल आणि ते माझे व्हिडिओ बघत असतील, अदरवाईज दुसरं कोणीही बघत असेल तर प्लीज कमेंट करा. म्हणजे थोडं मोटिवेशन मिळेल मला, मीही छान छान व्हिडिओ करेन प्लीज. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतच असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटही करा. कमेंट करून बोला माझ्याशी. आणि थँक्यू. नेहमी हसत राहा, खुश राहा. बाय बाय.